नमस्कार, आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी आज शिमला मिरची सप्पक रस्सा भाजी बनवणार आहे. तर चला बनवूया. हे लहान मुलांना तर खूप आवडेल हे भाजी. तर चला. तर इथं मी पाव किलो शिमला मिरची घेतला आहे. स्वच्छ धुवून ह्याला कट करून ठेवला आहे आणि कोथिंबीर चिरून ठेवला आहे बारीक. आणि लसूण पाकळ्या घेतला आहे 10-12 वाटून बारीक. तर इथं गॅसवरती कढई ठेवला आहे गरम करण्यासाठी. त्यात आपल्याला 1.5 पळी तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर 1 चमचा जिरे मोहरी टाकायचा आहे. ते छान तडतडल्यानंतर लसूण टाकून घ्यायचा आहे वाटल्याला. याला पण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तेलामध्ये फ्राय करायचं आहे. इथं लसूण आपला छान फ्राय झाला आहे तेलामध्ये. तर इथं शिमला मिरची टाकून घ्यायचं आहे तेलात. याला तेलामध्ये 2 ते 3 मिनिट असं परतून घ्यायचं आहे मिरचीला. तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. म्हणजे चवीपुरतं टाकायचं आहे मीठ. आपल्याला जेवढे रस्सा बनवायचा आहे ना तेवढा मीठ टाकून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे 2 ते 3 चमचे आणि थोडीशी हळद टाकायचं आहे अर्धा चमचा. सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. मी इथं गरम पाणी घालणार आहे अर्धा ग्लास. हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये. तर आपल्याला वरून कोथिंबीर टाकायचं आहे बारीक चिरलेली. फक्त 2 मिनिट आपल्याला एक प्लेट झाकून घ्यायचं आहे वरती. तर इथं 2 मिनिट झालं आहे. आपली अर्धी शिजली आहे शिमला मिरची. तर आपल्याला इथं सब्जी मसाला टाकायचा आहे थोडासा. म्हणजे आपली टेस्ट खूप छान येईल भाजीला. खूप सुंदर आणि चव येईल. आणखीन एकदा प्लेट झाकून घ्यायचं आहे एक 3-4 मिनिट. तर इथं आपली भाजी छान शिजली आहे. रस्सा भाजी शिमला मिरची खूप छान झाली आहे भाजी. हे व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा.